खूप उकाडा वाढलेला आहे आणि आपल्याला तर किचनमध्ये सुद्धा जायला वाटत नाही. तर अगदी सोप्यात सोपं आणि थंडगार ह्या गरमीच्या दिवसामध्ये खूप छान असं आपण आज दही भात रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण रोजचं जे भात शिजवतो त्यापेक्षा मऊ भात दही भातासाठी शिजवायचा आहे. आता हे भात थंड करून घ्यायचं आहे. हे 2 माणसासाठी मी दही भात बनवत आहे. त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम दही घेतलेली आहे. ही दही मी घरीच लावून घेतलेली, तर खूप आंबट नाही घ्यायची. 2 वाट्या हे आपलं मऊ भात घातलेलं आहे आणि आता मिक्स करून घेऊया. हा दही भात बनवायला खूप सोपा आणि चवीला तर अप्रतिम. बाहेर उकाडा खूप वाढलेला आहे, तर हा दही भात तुम्ही नक्की बनवा आणि आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा खूप छान आहे. तर हे चांगलं दही आपण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी थोडंसं सैंधव मीठ घातलेलं आहे. मी भात शिजवते वेळी थोडंसं मीठ घातलेलं, त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आता हे दही घातल्यानंतर आपण दूध घातलेलं आहे, तर दूध चांगलं उकळवून थंड केलेलं आहे. हे दही भात तुम्हाला किती पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही दुधाचा वापर करू शकता. आता ह्या दही भाताला छान आपण तडका देणार आहोत. त्यासाठी इथे गॅसवरती मी तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. तुम्ही तूपही वापरू शकता. तर त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे आपण फ्राय करून घेणार आहोत प्रथम. अगदी मंद आचेवरती हे फ्राय करून घ्यायचे आहेत. 1 टीस्पून उडदाची डाळ घालायची आहे. 1 टीस्पून राई घालायची आहे. मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. मुलांना वापरत असाल तर मिरचीचा वापर करू नका. कढीपत्ता घालायचा आहे आणि इथे मी बोर मिरची घातलेली आहे. तुमच्याकडे काश्मीरी मिरची असेल तर ती देखील तुम्ही घालू शकता. आणि फोडणी छान मस्त मंद आचेवरती फ्राय करून घ्यायची आहे. गॅस बंद केलेला आहे. त्यामध्ये थोडंसं हिंग पावडर घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं हे दही भात रेडी झालेलं आहे. त्यावरती ही गरम गरम फोडणी घालायची आहे. ही फोडणी छान आपण भातामध्ये मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर वरून छान बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घालायची आहे आणि वरून मस्त डाळिंबाचे दाणे घालायचे आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया. डाळिंबाच्या दाण्याने ह्या दही भाताला खूप छान टेस्ट येते, खूप गोडसर असं लागते आणि छान मस्त असा आपला थंडगार दही भात तयार झालेला आहे. ह्या कडक उन्हामध्ये तर आपल्याला दुसरं काही खायलाच वाटत नाही, पण हे थंडगार दही भात बनवायला अगदी झटपट आणि चवीला अप्रतिम.